हा असा उपाय आहे जो आर्थिक आपल्या अडचणीसाठी आहे. ओके, तर त्याच्यासाठीच हा उपाय करायचा आहे. एक सफेद कपडा घ्यायचा आहे. ओके, आणि हा उपाय करताना शुक्रवारी करायचा किंवा सोमवारी करायचा. ओके, किंवा पौर्णिमेला करायचे. हे 3 दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तर एका सफेद कपड्यामध्ये ना 6 वेलची, 6 दालचिनी, 6 लवंगा, ओके, 6 स्टार फूल असतं. आपण स्पायसेस, हे सगळे स्पायसेस आहेत बघा. हां, 6 स्टार फूल असतं ते घ्यायचे. एक मोठी आहे ना एका मोठ्या तुरटीचा तुकडा घ्यायचा आणि आपण जे कापूर असतो त्या कापराला ना जरासं असं पावडर टाईप काइंड ऑफ करायचं आणि तेही त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ह्या सगळ्याला ना बांधायचं व्यवस्थित. बांधल्यानंतर तो हातावरती घेऊन तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं, तुमच्या गुरूंचं स्मरण करायची, जी तुमची कुठली आराध्य देवता असेल, इष्टदेवता आहे, त्यांचं स्मरण करायचं. तुमची जी जागा आहे, म्हणजे आपण म्हणतो ना स्थानदेवता, त्याचबरोबर वास्तुदेवता आणि ग्रामदेवता आणि मातृपितृ जे आहेत, ह्या सगळ्यांचं स्मरण करून इंटेन्शन करायचं, की माझ्या गतजन्मामध्ये आणि ह्या जन्मात ज्या काही मी केलेल्या चुका आहेत आणि त्याचा जर मला ह्या जन्मात त्रास होत असेल, तर म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्ये मला जो त्रास होतोय त्या त्रासातून मला मुक्त करा आणि माझ्या कामामध्ये, माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये मला योग्य ते मार्गदर्शन करा आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये मला सक्सेस द्या, असं म्हणायचं आहे. आणि हे म्हटल्यानंतर एक मंत्र असतो, तो लक्ष्मी गणपती मंत्र आहे आणि तो मंत्र स्मरण करायचा आणि ती पोटली जी आहे ती तुमच्या जो देवारा असेल, देवाऱ्याच्या नॉर्थ ईस्टला किंवा नॉर्थला किंवा देवाऱ्याच्या ईस्ट जो असेल, देवाऱ्याची जी पण साईज असेल तिथे त्या 3 ठिकाणापैकी एका ठिकाणी ठेवा. जोपर्यंत तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ती पोटली जी आहे ती तिथेच राहिली पाहिजे. आणि शुक्रवारी, त्याचबरोबर सोमवारी आणि पौर्णिमेला ती पुन्हा हातात घ्यायची, तो मंत्र म्हणायचा आणि पुन्हा त्याच जागेवरती ठेवायचा आहे. हे सातत्याने केल्याने तुमचा जोही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तो नक्की सॉल्व्ह होईल. करून बघा नक्की.